नमस्कार मित्रांनो, उद्या 6 मार्चला महाराष्ट्राचा 2026चा अत्यंत महत्त्वाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बजेटमधून अशी कोणती मोठी घोषणा करणार आहेत ज्याची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा आहे? सर्वात मोठा मुद्दा आहे तो म्हणजे शेतकऱ्यांसाठी पहिल्यांदाच AI आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर. हे तंत्रज्ञान नक्की काय करणार आहे? आणि महागाईने त्रस्त असलेल्या आमच्या खिशाला या बजेटमधून काही दिलासा मिळणार का? आजच्या व्हिडिओमध्ये आपण या बजेटच्या इनसाइड अपडेट्स सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राइब बटन दाबा. कारण महाराष्ट्राच्या राजकारणातील आणि आपल्या फायद्याच्या बातम्या आपण इथे सर्वात आधी घेऊन येत असतो. तर मित्रांनो, सुरुवात करूया सगळ्यात मोठ्या बातमीने. महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या हा नेहमीच चिंतेचा विषय राहिला आहे. पण आता सूत्रांनुसार सरकार या बजेटमध्ये शेतीला तंत्रज्ञानाची म्हणजेच AIची जोड देणार आहे. या अंतर्गत हवामानाचा अचूक अंदाज, पिकांवर येणारे रोग आणि बाजारभाव याबद्दल शेतकऱ्यांच्या मोबाईलवर आधीच माहिती पोहोचवली जाईल. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान टळेल असा सरकारचा प्लॅन आहे. यासाठी बजेटमध्ये मोठ्या निधीची तरतूद केली जाऊ शकते. आता वळूया सर्वसामान्यांकडे. पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलिंडरच्या वाढत्या किमतींमुळे सगळेच त्रस्त आहेत. या बजेटमध्ये इंधनावरील टॅक्स कमी करून सर्वसामान्यांना दिलासा मिळणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. यासोबतच महिलांसाठी चालू असलेल्या योजनांच्या निधीत वाढ होण्याची शक्यता आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी नवीन उद्योग आणि रोजगाराच्या कोणत्या घोषणा होतात हे पाहणे खूप महत्त्वाचे ठरणार आहे. याशिवाय रस्ते, मेट्रो, समृद्धी महामार्गाचा विस्तार आणि राज्यातील इतर मोठ्या प्रकल्पांसाठी सरकार किती हजार कोटी रुपये बाजूला काढते हे देखील आपण उद्या पाहणार आहोत. कारण या प्रकल्पांवरच राज्याचा विकास अवलंबून असतो. तर मित्रांनो, हा होता 2026च्या अर्थसंकल्पाचा एक अंदाज. पण तुम्हाला काय वाटतं? सरकारने या बजेटमध्ये कोणत्या गोष्टीवर सर्वात जास्त भर दिला पाहिजे? शेतकऱ्यांची कर्जमाफी की तरुणांना रोजगार? तुमचं मत मला खाली कमेंट करून नक्की सांगा. ज्याची कमेंट सर्वात भारी असेल ती मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. भेटूया उद्या बजेटच्या संपूर्ण विश्लेषणासह. जय महाराष्ट्र.